तुम्ही एसटी ने प्रवास करत असाल तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी आहे। तुम्ही महिला, ज्येष्ठ किंवा मग दिव्यांग असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एसटी ने प्रवास करताना ही माहिती तुमच्या कामी येणार आहे। कारण आता राखीव सीट नंबर्स हे बदललेले आहेत। ETIM आणि ORS प्रणालीमुळे वेगवेगळे सीट लेआउट उपलब्ध आहेत आणि बस प्रकारानुसार वेगवेगळे सीट नंबर्सही। तेव्हा कोणत्या सीट्स या कोणासाठी राखीव आहेत त्यावरती देखील एक नजर टाकूयात। महिलांसाठी कोणत्या सीट राखीव आहेत तर महिलांसाठी 19, 20, 21, 22, 29 आणि 30 या 6 सीट राखीव आहेत। दिव्यांगांसाठी 3, 4, 5, 6 या 4 सीट राखीव आहेत। विधिमंडळ सदस्यांसाठी 7 आणि 8, ज्येष्ठ नागरिकांसाठी 11 आणि 12, स्वातंत्र्य सैनिकांसाठी 13 आणि 14, एसटी कर्मचाऱ्यांसाठी 31 आणि 32 या 2 सीट आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी 27 ते 28 या 2 सीट या राखीव आहेत। यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे एसटी ज्या स्थानकावरून सुटते त्या स्थानकात राखीव ठेवलेल्या आसनांवरती ती संबंधित व्यक्ती ही बसू शकते आणि एसटी सुटल्यानंतर मधल्या स्थानकावरती राखीव जागांवरती दावा सांगता येणार नाहीये। तसंच राखीव जागांवरती इतर जर प्रवासी बसले असतील तर त्यांना मध्येच उठवताही येणार नाहीये। तेव्हा ही जी माहिती आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।